नमस्कार, मी राज आर्टिस्ट. आज मी आलेलो आहे द बॉक्समध्ये. द बॉक्स इथं आम्ही फ्रायडे पोर्ट्रेट करतो कोथरूडमध्ये. सगळे नावलौकिक आर्टिस्ट येतात आणि आम्ही इथं फ्रायडे पोर्ट्रेट हे काम करतो. सगळे मिळून काम करतो आम्ही आणि छान वाटतं सगळ्यांसोबत काम करायला. पण आज अशी गंमत झाली, आज मलाच बसायचं होतं मॉडेल आणि मी गेलो आज द बॉक्समध्ये. सकाळी लवकरच आलो होतो मी, पण सगळ्यांची तयारी चालू होती. मी थोडंसं बघत होतो त्यांचं सगळ्यांचं काम वगैरे. आणि हे लावल्याच्या नंतर प्रॉब्लेम आला लाईटचा. जो मॉडेलवरती लाईट पाहिजे होता, कारण आपण मॉडेलला तसं आहोत, मग लाईट आपल्यावरती चांगलंच पाहिजे की नाही. मग राहुल सरांना विचारलं मी, प्रॉब्लेम आहे आज. आलीच लाईटवाले ते. मग आले दादा लाईटवाले आणि आता मॉडेल बसलो होतो मी. बघू तुम्हाला दाखवतो पुढं कसं काय काम स्टेप बाय स्टेप. आणि मॉडेल बसणं पण खूप टफ आहे दादा, कारण की झोप खूप येते. आज मला समजलं आहे की मॉडेल बसणं काय असतं ते. म्हणजे आज मी मॉडेल जेव्हा घेऊन जातो, मला वाटतं की मॉडेल बसणं खूप इझी आहे, पण नाही, मॉडेल बसणं पण खूप टफ आहे. आणि मजा आली मॉडेल बसताना आणि सगळ्यांचे काम पण खूप छान होते. आणि मी सगळ्यांचे फोटोज व्हिडिओज घेतलेले आहेत आणि मी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शेअर करेलच ते. आणि तुम्हाला कसं वाटलं फ्रायडे पोर्ट्रेटचं नक्कीच कळवा मित्रांनो. मित्रांनो, किती बी मोठा आर्टिस्ट असू द्या, पण त्याला प्रॅक्टिसशिवाय काही नाही आहे. पण त्यासाठी कसं असतं माहिती आहे का, तर जाणं खूप गरजेचं आहे प्रॅक्टिसला. आणि लाईव्ह जेव्हा पोर्ट्रेट करतो त्याच्यामध्ये आणि जेव्हा कमर्शियली कामं करतो त्याच्यात खूप फरक पडतो. काय होतं, लाईव्हमध्ये काही पिक्चर्स असतात, काही फॉन्ट्स असतात, ते बघायला आहे ना. आणि पेपरवरती जेव्हा काम करतो तो आणि जेव्हा फोटोवरून करतो ते काय असतं की आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात की आपल्याला काय करायचं आहे. पण जेव्हा लाईव्ह करतो तर काही कलर स्कीम असतात चेहऱ्यावरच्या, त्या कलर स्कीम पकडणं खूप चॅलेंजिंग असतं लाईव्हमध्ये करणं. आणि ते प्रॅक्टिस झाल्यावरच समजतं, पण गरजेचं आहे. प्रॅक्टिस जेव्हा आपण करत असतो तर त्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. मित्रांनो, तुम्ही पण करत राहा प्रॅक्टिस. जे बी नवीन शिकतायत करतायत त्यांना प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. आणि मॉडेल बसताना पण मजा आली आणि सगळ्यांचे काम बघायला खूप मजा आली. नंतर मला माझे स्वतःचे चेहरा म्हणजे कसं होतं, आपण स्वतः तर करतो, पण एखाद्या आर्टिस्टकडून आपलं ड्रॉइंग्स बघणं त्या दृष्टिकोने ते मजाच खूप वेगळी असते. आणि सगळ्यांचे काम खूप छान झालेले होते. कोणी वॉटर कलर्स, कोणी ॲक्रेलिक, कोणी पेस्टल्स, पेन्सिल कलर्स, अदर मीडियामध्ये ॲक्रेलिकमध्ये, पण सगळे खूप छान कामं आहेत सगळ्यांचे. आणि मजा आली मला मॉडेल बसताना पण. आणि फर्स्ट टाईम कॉलेज टाईमनंतर मी फर्स्ट टाईम मॉडेल बसलो होतो. आणि नेहमी मी समोर काम करतो, पण आज त्यांना माझ्यासमोर उभा राहताना मजा आली बघताना पण. आणि तुम्हाला मी शेअर करेलच हा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.